नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, ज्यांनी मेंबरशिप घेतली नाही त्यांना मेंबरशिप घ्यायला लावा आणि आपली कामाची माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करण्यासाठी मदत करा। तर शेतकरी बांधवांनो, आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। सगळ्या शेतकरी बांधवांना या विषयासंदर्भात अडचण आहे तर तो विषय म्हणजे वर्क ऑर्डर आली आहे, पण जे मटेरियल आहे, जे पंप आहे ते इन्स्टॉल करण्यासाठी विलंब होत आहे। तर विलंब का होत आहे आणि विलंब झाल्यास काय करायचं, किती दिवसात करायचं, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तुमचा वेळ न घेता डायरेक्टली आपण काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमचा सोलारचा पंप म्हणजे वर्क ऑर्डर येऊन 60 दिवस झालेत पण पंप बसला नाही, त्यानंतरची प्रोसेस आहे। तर आपण काय करू शकतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय करायचं आहे, 60 दिवस उलटल्यानंतर आपल्याला कंपनीला मेल करायचा आहे की बाबा कंपनीला आणि MSCB लूपमध्ये ठेवून त्याची मेल ID वगैरे तर तुम्हाला तर माहिती आहे, आपण ग्रुपवरती सगळं प्रोव्हाइड करतो। तर जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 60 दिवस उलटल्यानंतर कंपनीला मेल करायचा। त्याच्या मेलमध्ये काय नमूद करायचं आहे की बाबा आमचं 60 दिवस झालेत, तुम्ही पंप बसवला नाही, आम्हाला आर्थिक अडचण आहे, आमचं काय शेतीचं नुकसान होतं आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला कमी वेळामध्ये लवकरात लवकर आहे ते आमचा पंप बसवून द्या। त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर कंपनीने विलंब केला तर तुम्ही कंपनी चेंज करू शकता आणि हा सुद्धा त्याच्यात तुम्ही मेन्शन करू शकता। त्याचा फॉर्मॅट मी बनवला, मी तुम्हाला दाखवतो। तर चला तर मग तो फॉर्मॅट काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो, जे की आपण पहिल्यांदा स्टार्टिंगलाच केलेला आहे। तर तुम्हाला 2 मध्ये काय करायचं आहे, कंपनीचा मेल ID ठेवायचा आहे। ठीक आहे, 2 मध्ये कंपनीचा मेल ID ठेवायचा आहे। CC मध्ये तुम्हाला MSCBचा मेल ID आणि कस्टमर केअरचा। ठीक आहे, जेणेकरून हे 2 मेल ID CC मध्ये कंपल्सरी पाहिजेत आपल्याला। त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट काय करायचा आहे की याच्यामध्ये एक मिनिट, जस्ट मिनिट, आता जो सब्जेक्ट आहे तो आपला सब्जेक्ट इथे थोडासा वेगळा आहे। आपला जो सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट काय आहे की बूस्टर पंप जो आपलं जी कंपनी निवडायचं आहे आपल्याला, ते कंपनी चेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे। जे की मी तुम्हाला फॉर्मॅट एक मिनिटामध्ये दाखवतो की जे की अर्ज आहे, त्या अर्जाला आपल्याला मेलमध्ये टाकण्यासाठी जो हे लागतो, आपला विषय लागतो, सब्जेक्ट लागतो। तर सब्जेक्ट काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो की मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत पंप बसवण्यासाठी तातडीची तक्रार। ठीक आहे, 60 दिवसाहून अधिक विलंब असं आपल्याला सब्जेक्टमध्ये टाकायचं आहे। आपल्या इथं थोडंसं सब्जेक्टमध्ये मिस्टेक झाली होती। ठीक आहे, तर हा सब्जेक्ट आहे, मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत सोलार पंप बसवण्यासाठी तातडीची तक्रार। 60 दिवसाहून अधिक दिवस झालेले आहेत आणि आम्हाला पंप बसवून देण्यात यावा। ठीक आहे, तर महोदया, मी नम्रपणे कळवू इच्छितो की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत माझ्या नावावर सोलार पंपासाठी वर्क ऑर्डर मंजूर होऊन 60 दिवसाहून अधिक कालावधी लोटलेला आहे। म्हणजे माझा जो सोलारची वर्क ऑर्डर आहे ते 2 महिने होऊन जास्त दिवस झालेला आहे, पण मला माझा पंप बसवून दिलेला नाही। तो मग एनी कंपनीचा असू द्या, जर तुम्हाला कंपनी चांगली असेल, थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता। आणि जर तुम्हाला वाटत असेल की कंपनी आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, आपल्याला पंप बसवून देत नाही, त्यावेळेस तुम्हाला हा अर्ज करायचा। ठीक आहे, त्यानंतर तरी अद्यापही माझ्या शेतात पंप बसवून देण्यात आलेला नाही। संबंधित कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणताही ठोस कार्यवाही झालेली नाही। म्हणजेच याचा अर्थ तुम्ही कंपनीला कॉल केलाय, मेल केलाय, पण काहीच तुम्हाला तिथे रिस्पॉन्स भेटला नाही, त्यानंतर तुम्ही हा मेल करताय, असं त्याचं आहे। या विलंबामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे, शेतीचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। तरी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन माझ्या शेतामध्ये त्वरित पंप बसवून देण्यात यावा, किंवा हे खूप महत्त्वाचं आहे, सदर कंपनी बदलून दुसऱ्या कंपनीकडे, पात्र कंपनीकडे माझी फाईल हस्तांतरित करण्यात यावी अशी नम्र विनंती। ही लाईन खूप महत्त्वाची आहे। म्हणजे तुम्हाला जर ही कंपनी तातडीनं मदत करून देत नसेल तर मला तातडीनं दुसऱ्या कंपनीकडे माझी वर्क ऑर्डर आहे ते शिफ्ट करा, दुसरीकडे द्या, जेणेकरून मला पंप डबल बसवण्यात येईल। त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक ॲड करू शकता लाईन की जे मला कंपनी निवडण्याचं परत ऑप्शन देण्यात यावं, मला कंपनी ही पाहिजे नाही, दुसरी कंपनी पाहिजे आहे, असं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता। एक लाईन आपण सुद्धा वाढवून टाकतो मी। ठीक आहे, त्यानंतर आपल्या तातडीची सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा, तुमचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका, वर्क ऑर्डर टाका, अर्जाचा क्रमांक टाका, गाव, तालुका, जिल्हा। ठीक आहे, एवढं काय करायचं तुम्हाला मेलवरती द्यायचं आहे। आणि मेलवरती दिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये, 24 तासामध्ये जर अपडेट नाही आलं तर तुम्ही त्याला रिमाइंडर टाकू शकता आणि त्यांचा फॉलोअप घेऊ शकता। MSCBला सुद्धा तुमची प्रिंट
देऊ शकता तुम्ही आणि संबंधित कंपनीला तुम्ही मेल करा. खूप महत्त्वाचं आहे आणि मेलशिवाय फॉलोअपशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं की आपण मेल केला पाहिजे, संबंधित व्यक्तीला, संबंधित अधिकाऱ्यांना बोललं पाहिजे, संबंधित अधिकाऱ्याशी अर्ज वगैरे केला पाहिजे, मेल केला पाहिजे. त्यावेळेस तुमचा सोलार पंप लवकरात लवकर बसू शकतो. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा फॉर्मॅट पाहिजे असेल तर आपल्या ग्रुपवरती मी टाकून देईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.